नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूया. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार. गोरेगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 2 माणसं भेटली. 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण? तर्कवितर्कांना उधाण. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय. पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत. राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरून केलेल्या आरोपांवर निशाणा. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, मग भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवार यांचा निशाणा. शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल. निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरेंची टीका. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवारांचं मोठं विधान. आमची वाटचाल सरळ आहे, मी कधी तिरकत जात नाही. पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या 5 कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार, त्यांना ताबडतोब पायउतार करण्याची मागणी करणार. अंबादास दानवे आक्रमक. गायकवाड, योगेश कदम, कोकाटे, गोगावले, गुलाबराव पाटलांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती.